नमस्कार, भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। काळ भैरवनाथांना मानणारे लोक भक्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत। लाखो भक्तांचे कुलदैवत आहे सिद्धीनाथ, काळ भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी। भव्य असे मंदिर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवडला मान तालुक्यामध्ये आहे आणि हे जे दैवत आहे हे या ठिकाणी आले कसे याचे आपण सत्यकथा जाणून घेणार आहोत। काळ भैरवनाथ ही शक्ती भगवान शिवशंकरांनी निर्माण केली। ब्रह्महत्येचा नाश करण्यासाठी महादेवांनी जेव्हा तिसरा डोळा उघडला आणि तिसरा डोळा उघडल्यानंतर भैरवनाथ ही शक्ती निर्माण झाली। ब्रह्महत्येचा नाश करून महादेवाने सांगितले, हे काळ भैरवनाथा, तू आता काशीचे रक्षण करण्यासाठी काशीला जा आणि काशीवरून राक्षसांचा नाश करण्यासाठी त्यांना मारण्यासाठी प्रथम महाराष्ट्रामध्ये सोनारी या गावी काळभैरव आले आणि सोनारीवरून एका निष्ठावंत भक्तासाठी काळभैरवनाथ म्हसवडला आले। तर त्याची कथा आपण अगदी मन लावून ऐका। सर्व सिद्धी असणारे हे दैवत म्हसवडला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा। गोजा नावाचा धनगर। धनगर म्हटले की बकरी आलीच। जीवापाड प्रेम करणारा आपल्या बकऱ्यांवर आणि प्रामाणिक लोक असतात ही। आणि गोजा धनगर दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे म्हसवडमध्ये म्हणून आपली बकरी मेंढरे सगळी घेऊन तो सोनारीला आला आणि सोनारीला त्याने काळ भैरवनाथांचे मंदिर पाहिले। मनापासून सेवा करू लागला। दररोज सकाळी उठायचा, भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जायचा, देवाला अंघोळ घालायचा पाण्याने, जी काय आपल्या जवळची चटणी भाकरी नैवेद्य देवाला दाखवायचा आणि नंतरच आपल्या बकऱ्यांना घेऊन चारायला जायचा। नित्य नेम त्याचा, कधीच तो नियम मोडत नव्हता। देवाला अंघोळ घातल्याशिवाय नैवेद्य दाखवल्याशिवाय बकऱ्यांकडे जायचा नाही, एवढी अफाट भक्ती गोजाची। परत पुढे पाऊस पडला की आपल्या गावाला म्हसवडला निघून जायचे, दरवर्षी नियम गोजाचा होता। अहो, पुढे नंतर ठराविक वर्ष गेल्यानंतर गोजा धनगराचे वय झाले आणि त्याला आता चालणे होणार नव्हते। वाटत होते की माझी ही आता शेवटचीच वारी ही सोनारीची। सोनारीला गोजा आपली बकरी घेऊन आला। देवाला सकाळी अंघोळ घातली, देवाची पूजा केली, देवाला नैवेद्य दाखवला आणि देवाला सांगितले, हे भैरवनाथा, माझे वय झाले रे बाबा, आता मला परत येणं होणार नाही। सोनारीला काय करू देवा? गोजाच्या डोळ्यातून पाणी आले। देवाच्या पाया पडला, नतमस्तक झाला भैरवनाथाशी आणि नंतर तो आपल्या बकऱ्यांकडे निघून गेला। देव आणि भक्त एक असं अतूट नातं आहे की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही। गोजाने दिवसभर आपली बकरी रानोमाळ फिरवली आणि एका शेतकऱ्याच्या वावरात बकरी बसायला होती। गोजा त्या ठिकाणी आला, जेवून झोपला घोंगडी ओढून। जी बकरीला वाघर मारली होती शेतात त्या वाघरी शेजारी झोपला। अहो, रात्री चमत्कार झाला। काशी कालखंडाचा राजा काळ भैरवनाथ स्वप्नामध्ये आले गोजाच्या आणि सांगितले, गोजा, अरे तू घाबरू जाऊ नकोस, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे। तुला यायला जमत नाही ना सोनारीला, तर मी तुझ्या बरोबर येईन, पण एक ध्यानात ठेव तू की फक्त मागे वळून बघू नकोस, कारण तू ज्या ठिकाणी मागे वळून बघशील त्या ठिकाणी मी गुप्त होईल, मी दिसणार नाही। स्वप्न खरे झाले। गोजा सकाळी उठला, त्याला असे झाले की मी आता कधी जातोय म्हसवडला। अहो, आपला सगळा बिछाना घोड्यावरती लादला आणि बकरी म्हसवडला निघाली। गोजा निघाला, बकरी पुढे गोजा निघाला आणि ज्या वेळेला गोजा बकरी घेऊन मानगंगेच्या तीराशी आला त्यावेळेला गोजाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की देव आलाय की नाही पाठीमागून। त्याला तो मोह आवरला नाही। गोजाने पाठीमागे पाहिले आणि आकाशामध्ये विजांचा कडकडाट झाला, जोरात पाऊस आला आणि गोजाने मागे ज्यावेळी पाहिले ना त्याच ठिकाणी काळ भैरवनाथ गुप्त झाले। गोजाला फार वाईट वाटले। गोजाला वाटले, काय मी करून बसलो, मागे पाहिले आणि रिकाम्या हाताने गोजा निघून गेला त्याच्या घरी। आणि त्याच गावामध्ये त्या नदीच्या किनारी मसू नावाचा एक गवळी होता। गवळी म्हटले की त्याच्याकडे गाया आल्या, म्हशी आल्या। तो मसू गवळी आपल्या गायांना घेऊन चारायला त्या ठिकाणी आजूबाजूला येत होता। दोघं नवरा बायको, कुटुंब सुखी होतं मसूचं, परंतु त्यांना मूलबाळ नव्हते। सदैव नाराज राहायचा मनामधून आणि संध्याकाळी तसाच एक दिवस
मसू गाई गुरांना घेऊन नदीवरती पाणी पाजायला घेऊन गेला आणि त्यावेळेस काय प्रसंग घडावा, सगळ्या म्हशी पाणी न पिता माघारी पळायला लागल्या. तर बघतोय काय, त्या मसू गवळ्याने पाहिले की एक नागराज फडी काढून डोलत आहे आणि त्याला घाबरून म्हशी पळायला लागल्या. अहो, मसू गवळ्याला वाटले काय हा चमत्कार, काहीतरी वेगळीच शक्ती दिसते, म्हणून तो घाईघाईने आपल्या घरी गेला आणि आपल्या बायकोला सांगितले की पाहुणा नदीच्या किनाऱ्यावरती आलाय. दोघेही नवरा बायको परत आली आणि पाहिले तर काय, नागराज फणी डोलत उभा आहे. नमस्कार केला दोघांनी. देवा, तुमचं दर्शन आम्ही धन्य झालो, परंतु आमच्या पोटी मुलबाळ नाही, तुम्ही आमचा वंश वाढवा असे बोलल्यानंतर नागराज गुप्त झाले त्या ठिकाणी. आणि नागराज गुप्त झाल्याच्या पाहून मसुगवळ्याची बायको म्हणते, जाऊन बघू तर त्या जागेवरती काय आहे. पालापाचोळा पडला होता, तो बाजूला सारला आणि चमत्कार काय बघा, स्वयंभू पिंड त्या ठिकाणी त्यांना दिसली. दोघांनी आपला माथा त्या ठिकाणी टेकला. मसुगवळ्याने सांगितले की आपल्या जो दुधाचा येणारा जो पैसा आहे त्या ठिकाणी भुयार निर्माण करून आणि छोटेसे मंदिर बांधू. त्या ठिकाणी पहिले मंदिर भुयार जे बांधले छोटेसे ते मसुगवळ्याने बांधले. त्या ठिकाणावर पौर्णिमेला बघा लोक नंतर हळूहळू यायला लागली, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हायला लागल्या. हा जो काळ आहे 10व्या शतकातला काळ आहे. त्यावेळेला मोठं मंदिर त्या ठिकाणी बांधले गेले. भक्तीची एवढी ताकद, फार मोठी ताकद असते. आजही त्या ठिकाणी मसवडला सिद्धीनाथ काळभैरवनाथांचा आणि माता जोगेश्वरी यांचे भव्य असे मंदिर आहे. आणि असेही म्हटले जाते की काशी विश्वेश्वराची जी स्वयंभू पिंड आहे मंदिराच्या भुयारामध्ये, त्याच्या रक्षणासाठी काळभैरवनाथ त्या ठिकाणी आहेत. आणि माता जोगेश्वरी, आपला जो दिवाळी पाडवा असतो त्या दिवाळी पाडव्याला सिद्धीनाथांची हळद लागते आणि दिवाळी पाडवा ते तुलसी विवाह नवरात्र काळभैरवनाथांचे समजले जाते. आदिमाया शक्तीचे 9 दिवसांचे नवरात्र असते, परंतु सिद्धीनाथ काळभैरवनाथांचे 12 दिवसाचे नवरात्र असते. कारण हा जो वर आहे आदिमाया शक्ती महालक्ष्मीने सांगितलाय, तुमचा नवरात्र 12 दिवसाचे. तुलसी विवाह आहे ना, त्या दिवशी लग्न लागते सिद्धीनाथ काळभैरवनाथांचे आणि माता जोगेश्वरी यांचे. आणि लग्न झाल्यानंतर जी वरात निघते, आपण म्हणतो ती वरात, काळभैरवनाथांची रथामधून हा जो रथ तयार केला जातो सागवानी चंदनाच्या लाकडाचा आहे. आणि रथामध्ये सिद्धीनाथ काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी मूर्ती असतात. हा ज्या वेळेला रथ निघतो, लाखो लोक रथाबरोबर असतात ओढण्यासाठी रस्सीने, लाखो लोक आणि सर्व जाती धर्माचे लोक रथाबरोबर असतात. राजमाने यांना जो मान आहे तो रथावर बसण्याचा आहे. 12 बलुतेदारांनी सुद्धा रथ ओढण्याची परवानगी आहे. कुठलाही जातीवाद नसतो. सिद्धीनाथ काळभैरवनाथांची जी यात्रा आहे या यात्रेला सर्व जाती धर्मांचे लोक असतात. मुसलमान समाज सुद्धा असतो त्या ठिकाणी. ची एक आगळी वेगळी यात्रा ही असते काळभैरवनाथांची. आपल्याला जर काळभैरवनाथांची ही दैवी शक्ती असलेले मंदिर जर पाहायचे असेल तर मसवड हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एक गाव आहे बघा. पंढरपूर पासून 60 किलोमीटर, साताऱ्यापासून 86 किलोमीटर, पुण्यापासून 180 किलोमीटर आणि मुंबईपासून 320 किलोमीटर. दहिवडी म्हणजे म्हसवड, मानगंगा तीरी सिद्धीनाथ काळभैरवनाथ शिवशंभूंची शक्ती आहे बघा. ही सर्व सिद्ध प्राप्त असलेले हे दैवत महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात, कर्नाटक मधून सुद्धा लोक येतात. त्या ठिकाणी सिद्धनाथाची भक्ती जर मनापासून केली आपण तर सगळी संकटे दूर होतील. ज्या वेळेला सिद्धनाथांचा रथ निघतो माता जोगेश्वरीचा, त्यावेळेला सगळीकडे गुलाल खोबरे उधळले जाते. सगळं मसवड शहर हे गुलालांनी न्हावून निघालेले असते, भक्तिमय झालेले असते सगळे वातावरण. नक्की आपण मसवडच्या सिद्धीनाथ काळभैरवनाथांचं दर्शन घ्यायला आपण या. अहो, नुसता गुलाल उधळून द्या उंच आकाशामध्ये, सगळी संकटे आपली पळून जातील. अशी सिद्धनाथ काळभैरवनाथांची आणि आई जोगेश्वरीची यांची ताकद आहे. आज सुद्धा, आजच्या कलियुगात सुद्धा सिद्धनाथ काळभैरवांचा नुसता गुलाल जरी आपल्या कपाळी असेल आणि आपला विश्वास असेल, आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, कुठेही राहा, गुलाल लावला ना मनापासून तर संकट आपल्या जवळ सुद्धा येणार नाही. एवढी ताकद काळभैरवनाथांच्या मध्ये आहे.
आणि माता जोगेश्वरीमध्ये आहे. विश्वास ठेवा. काळभैरवनाथांची आपण भक्ती करा. माता जोगेश्वरी मातेची भक्ती करा. आपण आपल्या जीवनामध्ये कधीही काहीही कमी पडणार नाही. एवढी ताकद काळभैरवनाथांची आहे. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक काळभैरवनाथांची मंदिरे आहेत आणि काळभैरवनाथ हे सिद्धी प्राप्त झालेले आहेत. भक्तासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. अहो, काळभैरवनाथांनी देवाचे संरक्षण केले, अनेक राक्षसांना मारले, मग आपले संरक्षण का करणार नाहीत? नक्की करणार आपले संरक्षण. सिद्धीनाथ काळभैरवनाथ म्हसवडला कसे आले, माता जोगेश्वरी ही कसे आले त्या ठिकाणी, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी छान कमेंट देखील करा. धन्यवाद.